नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आपली जी काही शिक्षक भरती होत आहे ती पवित्र पोर्टल मार्फत होत आहे। तर या पवित्र पोर्टलच्या संदर्भात एक नवीन जी.आर आलेला आहे, याच्यामध्ये काय महत्त्वाची माहिती आहे ते आपण व्यवस्थित सांगणार आहोत। पण प्रत्यक्षदर्शी हा जी.आर पाहताना याच्यामध्ये असं शॉकिंग असं काहीही नव्हतं, नवीन असं काहीही नाहीये। ज्या काही शासनाच्या धोरणात्मक बाबी आहेत किंवा ज्या काही शासनाने जे काही धोरण ठरवलेले आहे आणि ते धोरण प्रत्येक वेळी ते सांगत आलेलं आहे आणि पूर्वी सुद्धा तसंच सांगितलं होतं आणि ॲज इट इज सेम त्याच पद्धतीने त्याच पावलावर शासन चालत आहे। जसं त्यांचं धोरण होतं, जसं त्यांचा रोडमॅप होता भरतीच्या बाबतीत, म्हणजे ज्या काही चुका आहेत, ज्या दुरुस्ती करायच्या आहेत, जे काही टप्पे वगैरे आहेत त्यानुसार त्यांनी जसं ठरवलं होतं त्यानुसार हे करत आहेत। त्या अनुषंगानेच आजचा एक नवीन जी.आर आलेला आहे शिक्षक भरतीचा। या जी.आर मध्ये काय आहे ते आता आपण सविस्तरपणे पाहू। जे काही आपली शिक्षक भरती पवित्र प्रणाली आहे ते संगणकीय प्रणाली मार्फत होणार आहे। त्या अनुषंगाने विद्यमान तरतुदीत सुधारित करणे, वगळणे व नवीन तरतूद समाविष्ट करणे असं आलेलं आहे। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक हे जे काय ते महत्त्वाचं नाही आहे, पण ह्याच्यामधल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण फास्टमध्ये सांगू। शिक्षक सेवकाची आता जे काही प्रस्तावना वगैरे दिली आहे ते आपण एकदम शॉर्टमध्ये वाचून मी त्याच्यातलं तुम्हाला सारांश सांगतो। शिक्षक सेवकाची भरती शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टल फॉर विजिबल टू ऑल टीचर्स रिक्वायरमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये पारदर्शक पद्धती विहित करण्यात आली आहे। दरम्यानच्या काळात पवित्र या प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया राबविताना सदर कार्य पद्धतीमध्ये बदल सुधारणा करणे व काही तरतुदी नव्याने समाविष्ट करण्याची आवश्यकता असल्याने शासनाच्या निदर्शनास आल्याने उक्त संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये दिनांक 7/2/2019च्या शासन निर्णयामधील काही तरतुदी वगळण्यात येऊन नव्याने तरतुदी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। ओके। तसेच सद्यस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे। इंग्रजी शाळा संदर्भात आहे। त्या अनुषंगाने इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना करावयाच्या अध्यापनाच्या दर्जामध्ये गुणात्मक सुधारणा करणे आवश्यक आहे, जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये चालू करण्यात आलेल्या परंतु विद्यार्थ्यांच्या उपस्थितीअभावी बंद पडण्याची शक्यता असलेल्या मराठी व इंग्रजी जे सेमी इंग्रजी शाळा निरंतर सुरू राहतील। यास्तव केंद्रांतर्गत असणाऱ्या शिक्षकांचे इंग्रजीमधून अध्यापनाबाबतचे तंत्र विकसित करण्याकरिता केंद्र स्तरावर साधन व्यक्ती म्हणून नियुक्त करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे। या सर्व बाबींचा विचार करता अभियोग्यताधारक व्यक्तीने निवडीकरिता करावयाची शिफारस केंद्रांतर्गत शिक्षकांना इंग्रजी विषयातून अध्यापन करण्याचे तंत्र विकसित करण्याकरिता केंद्र स्तरावर साधन व्यक्ती म्हणून निवड करून त्यांचे निवडीचे निकष निश्चित करणे तसेच 2 विषयाच्या कार्यभाराबाबत अर्हता निश्चित करणे व अर्धवेळ शिक्षकाची पवित्र प्रणालीमार्फत निवड करण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय करण्यात येत आहे। आता पाहू याच्यामध्ये काय बदल केलेला आहे। शासन निर्णय पवित्र पोर्टल मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया व अर्हता तसेच इंग्रजी विषयातून अध्यापनाकरिता केंद्र स्तरावर साधन व्यक्तीची निवड व निकष या अनुषंगाने पुढील प्रमाणे तरतुदी सुधारित करण्यास व नव्याने समाविष्ट करण्याची शासनाची मान्यता देण्यात येत आहे। आता शासनाने मान्यता दिलेली आहे। ही परिपत्रक रद्द करा, हे करा, आंदोलन करणं ह्याच्या बाबतीत लागू होत नाही आणि तसं करणंही योग्य नाही, कारण हे ते शासनाने पूर्वीही सांगितलं होतं तसंच ते करत आहे। आता दुसरा वाचू आपण। उक्त वाचा येथील क्रमांक 2 येथील शासन निर्णय दिनांक 10/11/2022 मधील अनुक्रमांक 5 येथील विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा आता हा जो काही मुद्दा आहे ते मी पूर्वी सुद्धा खूप वेळा समजून सांगितलेले आहे की अरे बाबांनो, आपली जी शिक्षक भरती आहे ती एकाच टप्प्यात होणार नाही, वेगवेगळ्या टप्प्यामध्ये होणार आहे, विविध टप्प्यामध्ये होणार आहे। 3-3 महिन्याचे असे टप्पे चालणार आहेत। हे मी वारंवार बोंबलू सांगत होतो तरी सुद्धा कोणाला ऐकू वाटत नव्हतं। सर्वजण एकाच टप्प्यात शक्य नाही येते।
याच्या मागचे वेगळे कारणे आहेत. संच मान्यता आहे, रोस्टर तपासणी आहे, मावकडून येणं आहे, त्या दुरुस्ती आहे, पुन्हा त्याच्यामध्ये समायोजन आहे, पुन्हा बदल्या आहेत, असे विविध कारणे आहेत. हे शासनाला पूर्वीसुद्धा माहिती होतं. त्यामुळं शासनाने अगोदरच एक JR काढलेला आहे. त्याचाच इथं उल्लेख दिलेला आहे. 10/11/2022लाच काढलेला आहे आपली परीक्षा होण्याच्या आधी. त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की येणारी भरती ही विविध टप्प्यात असेल. 3 महिन्याचे टप्पे असतील. पहिला टप्पा 3 महिना चालेल. मग आता जी काही आपली शिक्षक भरतीसाठी आता जेवढ्या काही जागांची जाहिरात येईल ती भरती प्रक्रिया 3 महिने चालेल आणि पुढली जी आणखीन जागा येणार आहे ते 3 महिने चालेल. असे टप्पे आहेत. त्या संदर्भात यांनी बोलत आहेत. आता हे काय आणखीन पाहू आपण. उक्त वाचा येथील क्रमांक 2 येथील शासन निर्णय दिनांक 10/11/2022 मधील अनुक्रमांक 5 येथील विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील. या तरतुदीऐवजी आता ही तरतूद काय बदलली आहे? पूर्वी काय त्यांनी JR मध्ये सांगितलं होतं, एकदा का पवित्र पोर्टलवर जाहिराती आल्या आणि त्या जाहिरातीसाठी त्या उमेदवाराने जर शिफारशी दिल्या, त्याचा नंबर लागला, तर नव्याने ज्या वेळेस काही जाहिराती येतील त्या प्रत्येक जाहिरातीसाठी म्हणजे प्रत्येक पहिलीपासून 12वी पर्यंत त्याची क्वालिफिकेशन एज्युकेशन सगळं असेल तर तो पहिलीपासून 12वीसाठी पात्र होतो. पण एकदा लागला तो 6वी ते 8वीला जर लागला तर नवीन जी काही जाहिरात येणार आहे त्या जाहिरातीमध्ये तो पुन्हा नव्याने तो त्याच्यासाठी अप्लाय करू शकत होता. म्हणजे इकडं तो स्वतःची सुद्धा जागा घेत होता आणि नवीन भरती आला तर त्याच्यामध्ये सुद्धा तो अप्लाय करू शकत होता. म्हणजे इकडे त्याची नोकरी चालू राहत होती, त्याची जागा तशीच राखीव होती आणि तो तिकडं सुद्धा हे करत होता. त्यामुळे अशा प्रत्येक जागेचा डिफरन्स निर्माण होतात. तो विचार करून ती संभाव्य धोका लक्षात घेऊन शासनाने याच्यामध्ये बदल काय केलेला आहे तो पाहू. या तरतुदीऐवजी विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहील. उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा असल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल असे समाविष्ट करण्यात आले आहे. आता हा मुद्दा एकदम व्यवस्थित समजून सांगतो. मग काय सांगितलं, पूर्वीच्या JR मध्ये काय होतं, तो उमेदवार समजा 6वी ते 8वीसाठी लागला, त्या 6वी ते 8वीच्या वर्गावर लागला तर नव्याने दुसऱ्या टप्प्यामध्ये जाहिराती आल्या तर त्या जाहिरातीसाठी तो परत एकदा 6वी ते 8वीला अप्लाय करू शकत होता. कारण आता विभागानुसार भरती म्हणजे होणार आहे आणि एकदा भरती झाली जिथं लागले तिथून बदली होणार नाही. मग तो उमेदवार आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये किंवा जवळच्या विभागामध्ये जवळच्या तालुक्यामध्ये येण्यासाठी नवीन जे काही जाहिराती येतात त्याला अप्लाय करून तो आपली बदलून घेऊ शकत होता. असा माणूस असू शकतो. तो संभाव्य धोका लक्षात घेता आणि त्याच जागेवर राहिल्यानंतर पुन्हा नव्याने दुसऱ्या भरतीमध्ये नव्याने अप्लाय केल्यानंतर ती जागा तशीच गुंतली जात होती. पुन्हा तो तिकडे लागू शकत होता. कारण मार्क जास्त असल्यामुळं प्रत्येक जागेचे असे डिफरन्स येत होते. हे असे संभाव्य 2 धोके लक्षात होते. ते धोके लक्षात घेऊन इथं काय बदल केलेला आहे. आता तो उमेदवार 6वी ते 8वीला जर लागलेला आहे तिथं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जाहिराती आल्या तर त्या जाहिरातीमध्ये तो अप्लाय करू शकतो. पण 6वी ते 8वीच्या ह्या वर्गावर तो अप्लाय करू शकत नाही. मग तो कुठं अप्लाय करू शकतो, जर तो 12वी पर्यंत पात्र असेल तर तो 9वी ते 10वी किंवा 11वी ते 12वी या वर्गावर अप्लाय करू शकतो. पण 6वी ते 8वी या वर्गावर नवीन जाहिराती आल्यावर तो दावेदारी ठोकू शकत नाही. त्यामुळे तिथली जागा जाण्याची जी काही धोका होता तो दूर होतो आणि अशामुळे तो उमेदवार नवीन जाहिराती आल्यानंतर नव्याने अर्ज करणार नाही. ही एक अतिशय आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे. हा JRचा आणि इथं जो काही उल्लेख केलेला आहे नव्याने जाहिरातीचा ह्याचा खरोखर स्वागत करायला हवं. कारण ह्याचा खूप धोका होता. एक तर जागा आपली अडून राहणार होती आणि त्यातल्या त्यात तोच उमेदवार सारखा प्रत्येक जाहिरातीमध्ये येऊन बाकीच्या विद्यार्थ्यांना अन्याय करू शकत होता. तो
तो दूर झालेला आहे। त्यामुळे ही खरंच आनंदाची गोष्ट आहे। आणि त्याच उमेदवाराला जर त्याच जागेवर किंवा त्याच वर्गावर जर अप्लाय करायचा असेल तर नवीन ज्यावेळेस शिक्षक भरती होईल त्यावेळेस तो अप्लाय करू शकत होता। आता आणखीन एकदा सांगतो, जर तुम्ही 1ली ते 5वीच्या या वर्गावर लागलेला आहात आणि नवीन जाहिराती आल्या, म्हणजे आता तुम्ही समजा 1ली ते 5वीला अप्लाय केलं तर 1ली ते 5वीला लागला आणि तुमचा आपला औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर विभाग ह्याच्यामध्ये तुमचा नंबर लागला होता, पण नवीन जाहिराती आला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये लागण्यासाठी तुम्ही परत अप्लाय केलात तर ते अप्लाय 1ली ते 5वीला तुम्ही करू शकणार नाही। 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी ते 12वीला करू शकणार। 1ली ते 5वीला तुम्ही दावेदार ठोकवू शकणार नाही। तसंच 6वी ते 8वीला जर तुमच्या पहिल्या टप्प्यामध्ये जर तुमचा नंबर लागला, 6वी ते 8वीच्या वर्गावर तुम्ही रुजू झालात, तर नवीन ज्यावेळेस भरती प्रक्रियेचा टप्पा येईल त्या टप्प्यामध्ये सुद्धा जर तुम्ही अप्लाय केला तर तुम्ही 6वी ते 8वीला अप्लाय करू शकणार नाहीत। तुमचं ते 6वी ते 8वीचं तिथं ब्लॉक केलं जाईल। तुम्हाला 9वी ते 10वी, 11वी ते 12वीसाठी तुम्ही त्यावेळेस पात्र असू शकाल। हे असा GR आहे, एकदम योग्य पद्धतीने दिलेला आहे आणि अतिशय चांगले आहे। असो आपण पुढे पाहू। तिसरा, उच्च माध्यमिक इयत्ता 11वी व 12वी विभागाकडील 2 विषयांचा मान्य कार्यभार विचारात घेऊन पूर्ण वेळ मान्य रिक्त पदांवर नियुक्त करण्यासाठी दोन्ही विषयावर पदव्युत्तर पदवीची मूळ अर्हता धारण करणारे उमेदवार नियुक्तीस पात्र असतील। सदर पदे पवित्र पोर्टल मार्फत भरण्यात येत राहते। तर काय दिलं, 11वी ते 12वी आहे, जो काही विभागातील 2 विषयाचा मान्य कार्यभार विचारात घेऊन पूर्ण वेळ मान्य रिक्त पदांच्या नियुक्ती, पूर्ण वेळ म्हणलं इथं अर्ध वेळ नाही, पूर्ण वेळ 11वी ते 12वीला तिथं तासिका तत्वावर सुद्धा शिक्षक असतात, 1-1 तास, 2-2 तास, 1-1 विषयाचे। आता इथं 2 विषयांचा मान्य कारभार म्हणलेला आहे। 2 विषयांचा मान्य कार्यभार विचारात घेऊन पूर्ण वेळ मान्य रिक्त पदांवर नियुक्ती करण्यासाठी दोन्ही विषयात पदव्युत्तर पदवीची मूळ अर्हता धारण करणारे उमेदवार। आता जे काही दोन्ही विषयात आहे, दोन्ही विषयात पदव्युत्तर पदवीची मूळ आहे। आता काही जणांनी एकच विषयात पदवी घेतलेली असते, काही जणांनी 2 विषयामध्ये पदवी घेतलेली असते, हे त्यांच्यासाठी आहे आणि पूर्ण वेळ शिक्षकासाठी आहे करणारे। मात्र ज्यांचं पदव्युत्तर पदवी झालेली आहे आणि मूळ जो काही विषय आहे त्या विषयात केलेली आहे त्यांच्यासाठी पूर्ण वेळ आहे। अर्हता धारण करणारे उमेदवार नियुक्तीस पात्र असतील। सदर पदे पवित्र पोर्टल मार्फत भरण्यात येतील। 11वी ते 12वीचे सुद्धा जेवढ्या काही संस्था आहेत त्या संस्थेमधले पद पूर्ण वेळ असणारे हे पवित्र पोर्टल मार्फत भरण्यात येतील। आता उच्च माध्यमिक इयत्ता 11वी ते 12वी या गटातील संच मान्यतेत मूळ मंजूरपैकी, लक्षात घ्या, उच्च माध्यमिक 11वी ते 12वी या गटातील संच मान्यतेत मूळ मंजूरपैकी रिक्त असलेली अर्धवेळ पदे तासिका तत्वावरील वगळून, आता इथं पूर्ण वेळ असतं, अर्धवेळ असतं आणि तासिका तत्व असतं। आता इथं दुसरा मुद्दा, पहिला काय होता, पूर्ण वेळ, आता दुसरा मुद्दा काय आहे, अर्धवेळ तासिका तत्वावरले वगळून पवित्र मार्फत म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत भरण्यात येतील। म्हणजे पूर्ण वेळ म्हणजे जे काही 11वी ते 12वीचं पूर्ण वेळेचं पद असते ते पवित्र पोर्टल मार्फत येणार आणि 11वी 12वीचं अर्धवेळ असतं ते सुद्धा पवित्र पोर्टल मार्फत। आता फक्त इथं जे काही तासिका तत्वावर शिक्षक भरले जातात ते पवित्र पोर्टल मार्फत भरले जाणार नाहीत। तिथं त्यांना संस्थेला किंवा 11वी ते 12वीचे जे काही शाळा कॉलेजेस आहेत त्यांना तिथं परवानगी आहे, तासिका तत्वावर तुम्ही शिक्षक घेऊ शकता आणि त्यांचे पगारी तुम्हीच करू शकता। पण पूर्ण वेळ आणि अर्धवेळ जर शिक्षक भरायचे असतील तर ते फक्त पवित्र पोर्टल प्रणाली मार्फतच भरले जातील आणि त्यांचे पगार हे शासनच देईल। ते पद भरण्याचा अधिकार संस्थेला नाही किंवा त्या 11वी 12वीचे जे कॉलेजेस आहेत त्यांना नाही, ते फक्त तासिका तत्वावरले जे लेक्चरर्स आहेत ते फक्त भरू शकतात, म्हणजे टेम्पररी स्वरूपातले, कायम स्वरूपाचे नाही। हा मुद्दा सुद्धा खूप अतिशय चांगला आहे। आता पुढे जाऊ, जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रांतर्गत अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेचे तंत्र शिकवा। आता हे जे काही आहे इंग्रजी मीडियमसाठी आहे, हा थोडासा अवघड विषय आहे, याच्यामध्ये हा वादविवादाचा आहे, पण आपण थोडंसं समजून घेऊ। जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रांतर्गत अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेचे तंत्र शिकवण्याकरिता खालील निकषांनुसार शिक्षक पदावर निवड झालेले उमेदवार केंद्र शाळा अंतर्गत
शाळांसाठी साधन व्यक्ती म्हणून काम करेल, महत्त्वाचं आहे। शिक्षक पदावर निवड झालेले उमेदवार केंद्र शाळांतर्गत शाळांसाठी साधन व्यक्ती म्हणून काम करतील। आता हा साधन व्यक्ती काय याच्याबद्दल आणखीन खुलासा करणं गरजेचं आहे, हे काही दिवसानंतर कळेल आपल्याला। याच्याबद्दल आणखीन व्यवस्थित माहिती, सदरची नियुक्ती जिल्हा परिषदेकडील उपलब्ध रिक्त पदांमधून होईल। सदरची निवड करताना पुढील निकष प्राधान्यक्रम विचारात घेतील। आता हे जे काही निकष आहेत ते समजून घ्या। पदांच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले उमेदवार, म्हणजे संपूर्ण शिक्षण म्हणजे पहिलीपासून 12वी पर्यंत, त्यानंतर तुमचं डी.एड असेल, बी.एड असेल, पुन्हा त्यानंतर पुढलं शिक्षण सुद्धा संपूर्ण शिक्षण जर इंग्रजीमधून झालेलं असेल, इथं दिलेल्या पदांच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले उमेदवार, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण, म्हणजे ज्यांचं शिक्षण पहिलीपासून शेवटपर्यंत इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे त्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाईल। आता हा द्वितीय प्राधान्य 2 नंबरचा मुद्दा, पदांच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार। इथं काय आहे, पदांच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून। आता संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून म्हटल्यानंतर पहिलीपासून 12वी पर्यंत इंग्रजी माध्यम आलं, पुन्हा नंतर तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते सुद्धा इंग्रजी माध्यमातून। पण व्यावसायिक अर्हता, आता व्यावसायिक अर्हता काय आहे आपली डी.एड बी.एड, तिथं डी.एड बी.एड साठी यांनी सूट दिली। काय दिली सूट, व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून, अन्य कोणतं माध्यम म्हणजे मराठी माध्यम, तुमचं सगळं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं असेल आणि तुमचं ग्रॅज्युएशन आपलं तुमचं डी.एड बी.एड मराठी माध्यमातून झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही त्या सेमी इंग्रजी किंवा इंग्रजीच्या ज्या शाळा आहेत त्याच्यासाठी पात्र ठरता। आता इयत्ता 12वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण घेतलेले उमेदवार, म्हणजे हे इंग्रजी मीडियमवाल्यांसाठी खूप छान आहे किंवा बाकीच्यांसाठी सुद्धा खूप छान आहे। पहिली ते 12वी पर्यंत ज्यांनी इंग्रजीमधून शिक्षण घेतलेलं आहे त्यांना तृतीय प्राधान्य येईल। पहिली ते 12वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता कोणत्याही माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार। आता चौथं प्राधान्य काय आहे, इयत्ता 10वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार, हे चौथं प्राधान्य। आता 5वं प्राधान्य काय दिले, पदाच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण कोणत्याही माध्यमातून व व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार। हा जो 5वा ॲडिशनल मुद्दा आहे ॲड केलेला आहे, ह्याच्यामध्ये काही जण अडकून बसले होते, हा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आता काय झालेलं आहे माहिती आहे का, बऱ्याच जणांनी पहिली ते 12वी पर्यंतचं शिक्षण मराठी मीडियममधून केलेलं आहे, पण काही जणांनी नंतर काय केलेलं होतं, आपलं डी.एड असो बी.एड असो ते इंग्रजीमधून केलेले होते, मग त्यांना प्राधान्य येताना थोडंसं अवघडच होतं। ह्यांना आता 5व्या क्रमांकावर टाकलेलं, काय टाकलेलं आहे, तुम्ही पहिली ते 12वी पर्यंत कुठल्याही माध्यमातून शिक्षण घ्या, पण तुमचं डी.एड किंवा बी.एड इंग्रजी माध्यमातून झालेलं असेल तर तुम्हाला इंग्रजीच्या शाळा म्हणजे इंग्रजी मीडियमच्या शाळा येऊन जातील। हे काय आहे, जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रांतर्गत अन्य शाळांमध्ये शिक्षकांना इंग्रजी भाषेचे तंत्र साधन व्यक्ती म्हणून काम करायला, तर हे साधन व्यक्तीचं नंतर कळेल। हे त्यांच्यासाठी ज्या अर्हता दिलेल्या आहेत ते तुम्हाला साधं सांगितलेलं आहे, म्हणजे हे साधन व्यक्ती म्हणजे केंद्राच्या जे शाळा आहेत त्याच्यामध्ये इंग्रजी माध्यमाचे शिक्षक भरायचे ते त्याच्या संदर्भात आहे। आता 6वा मुद्दा काय आहे, युक्तप्रमाणे नमूद निकषांनुसार निवड झालेल्या उमेदवारांना साधन व्यक्ती म्हणून निवड करण्यासाठी त्यांची राज्य शैक्षणिक संशोधन व परिषदेने एक परीक्षा घ्यावी व यांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षण करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे। म्हणजे यांचं आता पवित्र पोर्टल मार्फत यांचे जे काय अर्थ आहे त्यामार्फत सिलेक्शन झालं तर त्याच्यानंतर सुद्धा त्यांची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एक परीक्षा घ्यावी, म्हणजे त्यांच्यासाठी परत एक परीक्षा असणार, त्या परीक्षेमध्ये पास झाले तर मग त्यांना जॉईनिंग करून भेटणार असं त्यांचं आहे। या संदर्भात आयुक्त यांनी प्रक्रियेचा आराखडा निश्चित करून योजनांची अंमलबजावणी करण्याचे म्हणजे आदेश दिलेला आहे। सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे। आता हा जो काय तुम्ही पाहून घेऊ शकता, आपण पाहिलेला आहे। आता हे नंतरचं तेवढं ही नाही, जो काही GR आहे तो एकदम स्पष्टपणे सुस्पष्टपणे व्यवस्थितपणे समजेल असं साध्या सरळ सोप्या भाषेत सांगितलेलं आहे।
आता हा जो काही जी आर आहे किंवा हे आहे पूर्वीच त्यांनी ठरवलं होतं त्यानुसार करत आहेत. मग उगाच ह्याच्यामध्ये नवीन जी आर आला हे आला त्यामुळं घाबरून जायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही आहे. साधा सरळ जी आर होता, जो काही त्यांचं धोरण होतं त्यानुसारच आहे, नवीन काही नाही आहे. त्यांनी ज्या भाबी त्या धोरण ठरवले आहेत त्याच लागू करत आहेत. आता येणारा जी आर हा कशा संदर्भात असू शकतो मी तुम्हाला आत्ता सांगतो. येणारा जी आर हा आपल्या भरती प्रक्रियेमध्ये विभागानुसार पदभरती म्हणजे ती केंद्रीय पद्धतीनुसार होणार, पण तुम्ही एका ठिकाणी शिक्षक म्हणून लागलात तर तुमची बदली होणार नाही, कायमस्वरूपी तुम्ही तिथंच राहणार. जर काही अपवादात्मक स्थिती आली तरच ह्या संदर्भात येणारा जी आर असेल. आत्ताच सांगून ठेवते, लक्षात असू द्या. पुन्हा लगे अशी भरती झाली तशी नाही. शासनाने जे काही अगोदरच निर्णय दिलेला होता, अगोदरचाच एक जी आर आहे त्या संदर्भात अगोदर सांगितलं होतं 10/11/2022चा तुम्ही जी आर पहा, म्हणजे त्याच्यामध्ये जसं सांगितलं होतं त्यानुसार त्यांनी रोडमॅप केलेला आहे, त्यानुसार हे करत आहे. आता तो कोर्टामध्ये दिलेला रोडमॅप त्याचा आणि ह्या शासनाच्या जी आरचा काहीही तिळमात्र संबंध नाही आहे. पण शासनाने जे काही नियम अटी ठरवून दिलेले आहेत भरती अशा पद्धतीने करायची. मागच्या 2017मध्ये किती अडचणी आल्या होत्या, त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी नवीन जी आर काढत आहेत, त्यानुसार हे करत आहेत. आणि विभागीय भरतीसुद्धा मुद्दा तो सुद्धा योग्यच आहे, अयोग्य आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही आहे. पण त्यांना योग्य वाटला तो तसं करणार आहेत. पण एकदा तुम्ही ज्या ठिकाणी नोकरीला लागला तिथून तुम्हाला बदली करता येणार नाही. येणारा जी आर त्या संदर्भात असेल. आणि आणखीन एक महत्त्वाचं, आपली भरती ही टप्प्याटप्प्यानेच होणार आहे. आत्ताच्या टप्प्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त 16-17 हजार जागांची भरती होईल. ते बी फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि त्याच्यामध्ये संस्थेच्या 3-4 हजार म्हणजे असे 20,000 जागांची भरती होईल. त्याच्यापेक्षा जास्त जाण्याची शक्यता कमी आहे, कारण तेवढेसं आपले रोस्टर तपासणी झालेली नाही आहे, संच मान्यता झालेली आहे, पण बिंदुना मौल्य अद्यावत नाही आहे. पुन्हा त्याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे आहेत. त्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये 20,000च्या आतची 20,000च्या पुढे जाण्याची शक्यता धुसरच आहे. येणारा टप्पा जो असेल तो संस्थेचा असेल. संस्थेमध्ये जास्तीत जास्त जागा पुढल्या टप्प्यामध्ये भरले जाईल. 2 टप्प्यामध्ये आपली भरती प्रक्रिया होईल आणि त्यांना वाटलं तर तिसरा टप्पा करतील, नाहीतर मग डायरेक्ट 2 टप्प्यामध्ये शिक्षक भरती जिकडं तिकडं होईल. पहिल्या टप्प्यामध्ये 20,000च्या आतना बाहेर आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त 8 ते 9 हजार जागा येतील. हे 30,000 32,000 म्हणाले तेवढे होणं शक्य वाटत नाही आहे. आता पवित्र पोर्टल मार्फत एवढे भरतील, पण बाकीचे जे 32,000 म्हणलेले आहेत ना त्याच्यामध्ये पेसाच्या सुद्धा ॲड आहेत, ते मिळूनच 30,000 जागांची भरती असं त्यांचं हे आहे, हे उरकून टाकतील. पण आणखीन ह्याच्यामधला संभाव्य धोका सांगतो. आत्ता हे जी काही भरती प्रक्रिया चालू आहे, पहिल्या टप्प्यातील जेवढे जागा भरलेल्या आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा खूप जण काढ्या करणारे आहेत. आता दुसरा टप्पा येणार असेल त्यावेळेस पुन्हा म्हणतील हे टप्पे करण्यापेक्षा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे तर नवीन आता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घ्या, त्याच्यामार्फत बाकीच्या जागा भरा, असे सुद्धा येतील. त्यांच्यापासून सावध राहा. 30,000 जागांची भरती झाल्याशिवाय ही भरती प्रक्रिया थांबवू द्यायची नाही आहे. असो, जेवढा काही जी आर होता तो सगळ्या व्यवस्थितपणे सांगितलेला आहे आणि एकदम व्यवस्थितपणे स्पष्टपणे समजून सांगितलेलं आहे. उगाच शासनाने जी आर दिला व्हिडिओ बनवायचा म्हणून आपल्याला आपण तसं काम करत नाही. एकदम व्यवस्थितपणे समजून सांगितलेलं आहे. तुम्हाला समजला असेल. जर ह्याच्यामध्ये आणखीन काही तुम्हाला शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झालेला आहे असं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा.